मित्रांनो, आज जे पेट नाका आहे ते वनसी केसरी मैदान भरलेलं आहे, त्यासाठी सेमीसाठी पात्र भाग 2 हा व्हिडिओ आता आपण बनवत आहे। त्यासाठी कोणकोणती बैल त्या पहिल्या भागात राहिलेले ते आता आपण ह्या भागात दाखवणार आहोत। 22-11 पिस्टन पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे, सज्ज आहे आता तो 22-11 पिस्टन। आज कशी गाडी पाहिली पिस्टनची? एक नंबर पाहिली ना। आज पायरा पण जोरात केलेला आहे ना। मग काय नियोजन पायऱ्याचं कसं कोणी केलेलं? शेटनी बापूनी केलेलं का ओमकार दादानी केलेलं? चांगलं की नियोजन झालं आज। कशी गाडी खाली जोरात पाहिली का वर आली जोरला? होय, काय सांग चला आज चेहऱ्या स्माइल आहे, पायरा पण जोरात होता पिस्टनचा। पायरा चांगला होता, हा गाडी एक नंबर पाहिली ना। हे पण पिस्टन वर असते ते। आज कसं काय, आज स्माइल दिवसभर राहणार आहे, मैदान टॉपचा आहे। शुभेच्छा तुम्हाला। घरणिकीचा राजा पण सेमी फायनल साठी पात्र ठरलाय। आज सुंदर अशी गाडी पळाली, रायफल 81 ची त्याची नामांकित मैदानात आज सेमीसाठी पात्र। आज पायरा जोरात केलेला, ही गाडी चांगलीच पळती का? कसं काय आज कसं पळाली गाडी? सगळ्याला एक नंबर थोडा आहे ना, आणि ही रान पण चांगला आहे ना पळायला। आज तुम्ही काय सांगत चला? काय सांगायचं, सकाळी येऊन जाताना मी काय सांगितलेलं? काय सांगायचं आहे ती पब्लिक बघते ना, आपण काय सांगू? काय सांगितलेलं गाडी आतकडे टाकणार आहे ना। पळाली चांगली गाडी आहे ना। आज गाडी आज कशी पळाली खरं खरं सांगा आज? कारण ही गाडी असली की पब्लिकचं लक्ष सगळं गाडीकडेच असतंय ना। शुभेच्छा तुम्हाला। आज कशी गाडी कशी पळाली? चांगली पळाली आहे ना। सकाळी जसं तुम्ही म्हणला की हाय रान चांगलं, ही गाडी पळणार आहे ना। शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। 81 रायफल पण सेमी फायनल साठी पात्र ठरली आहे। सुंदर गाडी पळाली त्याची, आपला घरणिकीचा राजा आणि रायफलची गाडी। आज कशी गाडी पळाली आता खरं खरं सांगा? गाडी मनसोक्त पळाली, म्हणजे गाडीनं या 2-3 मैदानात पळाली गाडी, त्यापेक्षा आज गाडी चांगली पळाली ना। शुभेच्छा तुम्हाला। बैलाला मातीचं रान गावलं ना, हा मातीच्या रानात रायफल लय पळत। शुभेच्छा तुम्हाला। बुलढाणा एक्सप्रेस बाबे पण सेमी फायनल साठी पात्र ठरलाय। सुंदर गाडी पळाली, कॉकटेल उर्फ सुंदरची त्याची। ड्रायव्हर आज नियोजन कसं काय पायऱ्यात झालेलं? गाडी ही मनावर लोकांचा राज्य करते। पायऱ्याचं नियोजन तसं आमचं महिनाभर अगोदर झालं होतं। होय, हो, कारण बैलाचं पायरं 15-20 दिवस अगोदर होतं मैदानात, त्यामुळे आमचं नियोजन अगोदर झालं होतं कॉकटेलचं बाब्याचं। आता बाब्याच्या गाडीवर कायम तुम्ही असता, आज कशी गाडी पळाली? आज सुंदर अशी गाडी पळली आज। आता कसं आहे, रानवाज मातीचं असल्यामुळं बाब्याला पण रानात चांगला आहे, म्हणजे मातीचा बाब्या पहिल्यासारखा चांगला पडला पाहिजे आता पण, त्यामुळे गाडीची काय अडचण नाही। तुम्हाला शुभेच्छा बरं का सेमीसाठी। धन्यवाद। शेवाळाबांचा बावऱ्या पण सेमी फायनल साठी पात्र ठरलेला आहे। आज गाडी कशी पळाली? गाडी एक नंबर पळाली आज। आज पायरा हरण्या होता ना। वायर देखील सेमी साठी पात्र ठरलेला। आज पायरा कोणावर होता? जराच्या 100 बाजीवर। होय, कशी गाडी पळाली? चांगली गाडी पळाली, अंतरानं पळाली ना। शुभेच्छा तुम्हाला। दादा बैलाच नाव काय? बाजी। कुठल्या गावचा बाजी? झरे मास्तुरीने ना। आज कसा पळाला? चांगला पळाला ना। आज वायरवर पायरा होता ना। शुभेच्छा तुम्हाला। यांचा सुंदर देखील सेमी फायनल साठी पात्र ठरलेला आहे। सुंदर अशी गाडी पळाली। आज कशी गाडी पळाली हो? चांगली पळाली। आज पायरा कोणाबरोबर होता? पिस्टन संघ ना। शुभेच्छा तुम्हाला। सुंदर उर्फ कॉकटेल निकाल सेमी फायनल साठी पात्र ठरलेले मित्रांनो। सुंदर गाडी पाहिली बुलढाणा एक्सप्रेस बाबेच्या आणि त्याची। सगळ्यांचा लाडका सप्तहिंदी केसरी भारत पण सेमी फायनल साठी पात्र ठरलेला आहे। आज त्याने सगळ्यांचं गुण जिंकलेलं। भारत सोबत पाहिला मित्रांनो, लखन 001 सुंदर गाडी पाहिली भारत त्याची सेमी साठी पात्र।